त्याच्यानंतर गुन्हा दाखल करणं या कालावधीमध्ये गेलेला आहे. याचा संदर्भ सविस्तर आपल्याला DYSP कडून सर्वलिंग निकाल केलं बळजबरी असा एक मुद्दा त्यात होता. तर त्या संदर्भानं काय तपशील तुमच्याकडे आलेले आहे? याच्यामध्ये गेली 4 वर्ष राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षनात्याने काम करत असताना आम्ही गडद कारवाई करण्यावरती फार मोठी मोहीम राबवलेली आहे. पण अजूनही शोकांतिका ही आहे की मुलगी नको आणि म्हणून मुलीचा गर्भ असेल तर तिथं ॲबॉर्शन झालंच पाहिजे. ही मानसिकता समाजाची का बदलत नाही आणि याच्यामध्ये कुठेतरी आम्हीच आहोत. एका मुलीचा जन्म असून सुद्धा मुलगी म्हणून आम्ही जेव्हा जगतो, एक स्त्री म्हणून जगतो, एक बाई म्हणून जगतो, तरी सुद्धा एका मुलीचा जन्म आम्हाला नको असतो. त्याच्यामध्ये कुठली तरी सासू असते, कोणतरी नणंद असते, कोणीतरी आई असतं आणि म्हणूनच ही समाजाची मानसिकता जर बदलायची असेल, कायदा आहे CNGT ऍक्टनुसार कडक कारवाई होते. या घटनेमध्ये सुद्धा पहिली मुलगी आहे म्हणून तिला त्रास दिला जातो आणि दुसऱ्या मुलगी रिजेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिचं ॲबॉर्शन केलं जातं. अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे की त्याच्या बाहेर घरामध्ये आम्ही राहतो, आधी सुशिक्षित म्हणून घेतो, पण मला हा प्रश्न पडतो की आम्ही सुशिक्षित कोणत्या मानसिकतेतून झालोय. अजूनही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला आम्ही नकार देतो आणि म्हणून समाजाची ही मानसिकता बदलण्यासाठी फार मोठी लढाई लढावं लागेल. हे सगळं करत असताना कायदे आहेत आमच्यासाठी, फार मोठे कलम आहेत, बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, पण अजून आमची मानसिकता बदलत नाहीये. म्हणून ही मानसिकता बदलण्यासाठी आता आपल्या स्वतःच्या परिवारापासून सुरुवात केली पाहिजे. मी जर केंद्रबिंदू असेल तर हा पूर्ण करण्यासाठी मला समाजाची मानसिकता बदलण्यासाठी पुढे यायला पाहिजे. हा शपथच आज आम्ही महिला भगिनी घेऊ आणि म्हणून मला असं वाटतंय की समाजाची मानसिकता, समाजामधली जनजागृती आणि खऱ्या अर्थानं मुलीच्या जन्माचं स्वागत यासाठी केवळ शासकीय पातळीवरती कार्यक्रम करून ते कार्यक्रम प्रत्येक घरापर्यंत घेऊन जाणं नाही, तर मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. ही बदलाची सुरुवात आपल्यापासून झाली. ताई, तुम्ही म्हणताय की दामिनी पथक आहे, हेल्पलाईन नंबर्स आहे, पण आपण जर पाहिलं तर वैष्णवी आगवणे प्रकरणात सुद्धा अनेक अशा गोष्टी झाल्या. चार्जशीट दाखल झालं, आरोपींना अटक झाली, याच्यातही आरोपींना अटक होईल, कोर्टाचे दरवाजे खोलले जातील. पण नेमका कायद्यामध्ये आपण कधी बदल करणार आहोत? कायदा कधी पारित होणार आहे? केंद्र सरकारमधनं कायदे पारित होतात, मात्र राज्य शासनाकडनं या सगळ्या बाबतीच्या शिफारसी कधी होणार आहेत? कारण आता या सगळ्या घटना ज्या आहेत त्या सातत्याने राज्यात आणि संपूर्ण ठिकाणी वाढताना दिसतात. 2 जुलै 2015 रोजी केंद्र सरकारने नवीन कायदा आणला आणि हा BNS अंतर्गत आणलेल्या 3 कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण राज्यांमध्ये होत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते कायदे लागू करण्यात आले. हे लागू करत असताना ज्या पद्धतीने मी आता सांगितलं की TV केस जर होत असेल किंवा घरामध्ये कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर त्या महिलेने घराच्या बाहेर सुद्धा जाऊन तक्रार दाखल करण्याची भीती वाटत असेल तर ती ऑनलाईन पद्धतीने सुद्धा तक्रार दाखल करू शकते आणि ऑनलाईन पद्धतीने केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीररित्या पूर्ण प्रक्रिया पूर्ण करत असताना तिला संरक्षण देणं ही सगळी प्रक्रिया नवीन कायद्यामधली आहे. त्याच्यामुळे BNSच्या अंतर्गत जर आरोपी आणि त्याच्यावरचे आरोप सिद्ध होत असताना दोषारोपपत्रासहित त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्याचे अनेक कलम यामध्ये दुरुस्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे गेल्या वर्षी हे कायदे सगळे दुरुस्त झालेले. इतकंच काय, हे दुरुस्त झालेले कायद्यांची अंमलबजावणी व्हावी म्हणून आम्ही स्वतः या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व अधिकाऱ्यांना ट्रेनिंग केलेलं आहे की जे नवीन कायदे आलेले आहेत BNSच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी आपण कशी करावी. त्याच्यामुळे आता जे कायदे आलेले आहेत हे नवीन कायदे आहेत आणि अतिशय कडक असे हे कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी ही निश्चितपणाने होईल आणि होत आहे. त्याच्यामुळे जर कुठे असं वाटत असेल, मला निश्चितपणाने अर्जदारांनाही आवर्जून सांगायचं, याच्यामध्ये जर कोणालाही असं वाटत असेल की यामध्ये पोलिसांची थोडं हलगर्जीपणा होतोय, बैठकीगिरी होतोय, दुर्लक्ष होतंय, राज्य महिला सोबत होतं. ताई, तुम्ही आता काय परिवाराचं म्हणणं होतं, आई बाबांशी बोलत काय त्यांचं म्हणणं होतं, काय शास्त्राचे लोक त्यांनी कधी कॉन्टॅक्ट करायचं नाही केलं, पदावर होता त्यांनी कधी कॉन्टॅक्ट केलाय काढण्याची काय सांगा? भाजपच्या पदाधिकारी तुम्ही सांगा की फॅमिलीने काय तुमचं प्रत्येक हा फॅमिली बदलच्या माध्यमातून आमच्या बाबांनी मान्य केलं. पण पाहतो ऑनलाईन पद्धतीने तक्रार दिल्यास गोपनीयता ठेवली जाते असं दीप्तीने वारंवार आई वडिलांकडे तक्रार केली. सासरी त्रास असेल तर माहेरची दारं उघडी हे सांगायची गरज आहे असं रुपाली चाकणकर म्हणतायत. रुपाली चाकणकर यांनी दीप्ती चौधरीच्या आई वडिलांची सांत्वनपर भेट घेतली आहे. सासरच्या त्रासाला त्रस्त होऊन दीप्ती चौधरी यांनी आत्महत्या केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.